ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुनला आलेल्या ताईंपैकी एक ताई म्हणू लागतात, साहेब अहो नव्यानेच तर बायकोला सांभाळून घ्यायचं असतं ना, त्याचाच तर आधार असतो ना, पण माझा नवरा या सगळ्यांच्या विरुद्ध आहे. गल्लीतल्या गुंडांच्या नादी लागून सगळ्यांना त्रास तर देतच असतो. आणि मी म्हणाले की त्या सगळ्यांशी संबंध तोडा, तर उलट त्याने माझंच थोबाड खोडलं. मी किती समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नाही. सततचा त्रास, सततची मारहाण आणि आता हे सगळं काही सहन करण्याच्या पलीकडे गेलं. तर आता अर्जुन विचारतो, पण आतापर्यंत तुम्ही हे सगळं काही सहन करत आलात कशासाठी का? तर त्या ताई म्हणू लागतात, चुकी झाली साहेब, परंतु आता ठरवलं आहे की या नराधामांना पाठीशी घालायचं नाही. यांना त्यांची योग्य जागा दाखवूनच द्यायची. आणि म्हणूनच आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची तक्रार केली आणि मग तुम्हाला भेटायला आलो आहोत. अर्जुन त्यांना म्हणतो, तुम्हाला तर माहीत असेल ना, स्त्रीच्या मनाविरुद्ध तिला हात लावणे, तिच्यावर अत्याचार करणं, तिला मारहाण करणं हा केवढा मोठा गुन्हा आहे. आणि या गुन्ह्याखाली तुमच्या नव्यांना शिक्षा होऊ शकते. पण जर तुम्ही त्यांना प्रोटेक्ट करत राहिलात तर मग हे सगळं शक्य नाही. त्यासाठी तुम्हाला आताच पाऊल उचलावं लागेल. तर त्या ताई म्हणतात, हो साहेब, आम्हाला कळून चुकलं आहे की आम्ही केवढी मोठी चूक केली. अशा नराधमांना पाठीशी घातलं. पण ते काही नाही साहेब, आता आम्ही त्यांना पाठीशी घालणार नाही, कारण आम्ही त्यांना पाठीशी घालत गेलो तर यानंतर ते असेच आम्हाला मारहाण करत राहतील, आम्हाला त्रास देतील आणि मग मोठ्या गुन्हेगार प्रवृत्तीला सुरुवात होईल. परंतु साहेब, आता आम्ही ते सहन नाही करणार. म्हणूनच ठरवलं की आता तुमची मदत घ्यायची आणि म्हणूनच यासाठीच आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. तर अर्जुन त्यांना म्हणतो, तुम्ही योग्य तेच केलात. अशा गोष्टी सहन करायच्याच नसतात आणि तुम्ही तुमच्या नव्याच्या अशा मारहाणी सहन करता, याचाच अर्थ तुम्ही त्यांच्या नव्याला या सगळ्यासाठी अजून प्रवृत्त करत आहात, अजून त्यांना बळ देत आहात. परंतु तुम्ही जर असंच बळ दिलात तर हे अजून तुम्हाला मारहाण करतील, अजून तुम्हाला त्रास देतील. आता हे सगळं काही ऐकल्यानंतर आपल्या बाबतीतही हे सगळं काही घडत आहे हे सुमन काकूंच या लक्षात येतं. त्यांना ते सगळं काही आठवतं आणि हे सगळं काही त्यांना सहन होत नाही आणि म्हणूनच सुमन काकू तिथून बाजूला निघून जातात. आता अर्जुन सायलीकडे पाहतो तर सायली म्हणते, मी आलेच आता. सायली ही सुमन काकूंच्या मागे मागे त्यांना सावरण्यासाठी येत असते. तर इकडे सुमन काकूंना सर्वक्षण आठवत असतात नागराज काकांनी कशा प्रकारे त्यांना मारहाण केलेली असते, कशा प्रकारे त्यांना त्रास दिलेला असतो. त्यांना प्रत्येक वेळी त्यांनी दिलेली वागणूक, हे सगळं काही सुमन काकूंना आठवत असतं आणि या सगळ्यामुळे त्यांना त्रासही होत असतो. आता सायली येत सुमन काकूंच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना आधार देत म्हणते, सुमन काकू काय झालंय सुमन काकू? परंतु सुमन काकू शांतच असतात. सायली म्हणते, त्या बायकांचं बोलणं ऐकल्यानंतर अस्वस्थ झालात ना, त्रास झाला ना, असंच असतं. आज आपण यांच्या ऑफिसमध्ये लवकर आलोत. खरं तर यावेळी आलो म्हणून आपल्याला हे दुसरं जग पाहायला मिळालं. नाहीतर बायका ह्या अशाच असतात, आपल्या नव्याच्या प्रत्येक गोष्टीला पाठीशी घालतात, प्रत्येक गोष्ट सहन करतात, परंतु कधीच आवाज उठवत नाहीत. स्वतःची काहीच चूक नसली तरी सुद्धा नव्याचे मार, नव्याचे ते टोमणे, नव्याच बोलणं, हे सगळं काही बाई सहन करत असते. आणि यांना किती त्रास होत असेल हे आज आपण जवळून अनुभवलं आहे. त्यांना होणारा त्रास पाहून तुम्हालाही त्रास झाला ना? पण सुमन काकू, कसं असतं ना, आपण जर आवाज उठवला तर समाज काय बोलेल, समाज आपल्यालाच नाव ठेवेल. या सगळ्या गोष्टीचा विचार करून नेहमीच बाई शांत राहिली. परंतु खरं सांगू का सुमन काकू, या बायकांनी मात्र धाडस दाखवला. हा आपल्या नव्यांच्या गुन्हेगार प्रवृत्तीला, त्यांच्या मारहाणीला आळा घालण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं आहे. खरंच मला त्यांचा अभिमान वाटतो. सुमन काकू, तुम्हाला माहीत नसेल, परंतु या अशिक्षित आहेत आणि तरीसुद्धा हे धाडस दाखवलं आहे. त्यांनी हे पाऊल उचललं आहे.
आणि कित्येकदा सुशिक्षित शिकलेल्या बायकाही हे सगळं काही सहन करत असतात. पण त्यावेळी त्यांच्या हे लक्षात येत नसतं की आपण ज्यांना पाठीशी घालत आहोत, आपण ज्यांचा प्रत्येक वेळी मार सहन करत आहोत, म्हणजेच आपण त्यांना प्रोटेक्ट करत आहोत. मोठे गुन्हेगार होण्यासाठी आपणच त्यांना प्रोत्साहन देत आहोत. परंतु सुमन काकू हे सगळं काही ऐकल्यानंतर तुम्हाला का त्रास झाला, तुम्ही का एवढा अस्वस्थ झालात, असं म्हणत सायली आता सुमन काकूंना प्रश्न करते. सुमन काकू मात्र शांत सायली समोर उभ्या असतात. सायली सुमन काकूंना पुन्हा एकदा विचारते, काय झाले सुमन काकू, तुम्ही एवढ्या गप्प का आहात? आता मात्र सुमन काकू ही पेटून उठलेले असतात. सुमन काकू म्हणू लागतात, गप्प होते, परंतु आता गप्प नाही राहणार. आता सुमन काकूंचे ते रूप पाहून सायलीलाही खूप आनंद झालेला असतो. सुमन काकू त्यांच्या खांद्यावरचा पदर काढतात आणि सायलीला म्हणतात, सायली, तुला आणि अर्जुनला मला काहीतरी सांगायचं आहे. तर आता सायली सुमन काकूंकडे पाहते, तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन आपलं काम करत असतो. आता सायली सुमन काकूंना केबिनमध्ये घेऊन येते, त्यांना पाणी देते, शांत करते आणि त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते, अहो सुमन काकूंना आपल्याला काहीतरी सांगायचं आहे. तर अर्जुन मनाशीच म्हणतो, याचाच अर्थ सायलीचा प्लॅन वरच झालंय वाटतं. सांग ना सुमन काकू, तुला काय सांगायचं आहे? तर सुमन काकू अर्जुनला म्हणतात, मी आत्तापर्यंत आमच्या यांना पाठीशी घालत आले आहे. म्हणजे खरं तर आपल्यावर संस्कारच तसे झालेत ना. प्रत्येक वेळी आपल्यावर संस्कार केले गेले. या समाजात सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती असते ती म्हणजे आपला नवरा, आणि आपल्या नव्याला आपण कधीच उलट बोलायचं नाही. त्यांच्या प्रत्येक गोष्टीला आपण त्यांना पाठिंबा द्यायचा, असेच संस्कार होत आले. पती परमेश्वर म्हणतात त्याच प्रकारे सायली. पण शेवटी आवाज उठवणंही तितकंच गरजेचं आहे. ज्यावेळी आपला नवरा चुकतो, गुन्हेगार प्रवृत्तीला लागतो, त्यावेळी मात्र त्याला पाठीशी घालणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. तर आता अर्जुन म्हणतो, अगदी बरोबर आहे सुमन काकू, पण नक्की काय झालंय? तुला नक्की काय सांगायचं आहे? आणि हे बघ सुमन काकू, तू अजिबात घाबरू नकोस. तुला जे काही सांगायचं आहे ना, ते न घाबरता सांग. तू काळजी करू नकोस, आम्ही तुझ्या सोबत आहोत. सुमन काकू घाबरून गेलेले असतात, परंतु नागराज काकांच्या त्रासाला मात्र आता त्या खूपच कंटाळलेल्या असतात. नागराज काकांची गुन्हेगार प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली असते आणि त्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी आता सुमन काकूने पाऊल उचललेलं असं. आता सायली सुमन काकूंना प्रश्न करत म्हणते, सुमन काकू, तुमच्या पाठीवर जी जखमेची खून आहे ती दरवाजाला लागून झालेली नाही आहे ना? आता मात्र सुमन काकूंचे डोळे पाणावतात. त्यांना सगळा काही क्षण डोळ्यासमोर उभा असतो. नागराज काकाने दिलेला त्रास त्यांना आठवत असतो आणि तरीसुद्धा त्या आतापर्यंत गप्प राहिलेले असतात. परंतु आता सुमन काकू सत्य सांगत सायलीला म्हणतात, सायली, या मारहाणीच्या जखमा आहेत आणि या सुद्धा, असं म्हणत हातावरच्याही जखमा दाखवतात. सुमन काकू पुढे म्हणतात, अजूनही कितीतरी जखमा माझ्या मनावर आहेत, त्या कशा दाखवू? सायली सांग ना. सायली म्हणते, सुमन काकू, दाखवण्याची गरज नाहीये, मला हे सगळं काही दिसतंय. तुम्ही किती काय काय सहन केले हे सगळं काही कळतं. सुमन काकू, तुम्ही स्वतःला सावरा आणि शांत व्हा बरं. तर अर्जुन सुमन काकूंना म्हणतो, सुमन काकू, हे सगळं काही कोणी केलं आहे? आता सुमन काकू न घाबरता अर्जुनच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणतात, आमच्या यांनीच ही सगळी काही मला मारहाण केली आहे. आता मात्र अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, काय हे सगळं काही नागराज काकांनी केलं आहे? तर सायली म्हणते, सुमन काकू, म्हणजे तुमचं लग्न झाल्यापासून नागराज काका तुम्हाला मारहाण करतात की हल्लीच हे सगळं काही सुरू झालं आहे? तर अर्जुन म्हणतो, नागराज काका पहिल्यापासूनच असं आहे का? तर आता सुमन काकू म्हणतात, नाही, माझ्या लग्नानंतर माझ्यासोबत ते नीट वागायचे. त्यांनी कधी माझ्यावर प्रेम केलं नाही, पण कधी हात उचलला नाही. प्रत्येकाच्या समोर त्यांनी माझा पान उताराच केला. कोणासमोरही मला काही बोलायचे
तू बिंडोकच आहेस, तू मठ्ठ कशी आहेस, तुला काही कळत नाही असंच बोलायचे, पण कधी हात नाही उचलला कारण भाऊजी आणि वहिनीचा धाक होता मला अजूनही आहे. पण आता मात्र सायली सुमन काकूंना प्रश्न करत म्हणते, पण नक्की काय म्हणायचं सुमन काकू तुम्हाला? तर सुमन काकू म्हणू लागतात गेले काही महिने वहिनी आणि भाऊजींचा धाक असूनही ते खूप विचित्र वागतायत. खरं तर त्यांच्या या वागण्यामुळे मला त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी कळाल्या आहेत आणि तेच मी त्यांना बोलून दाखवलं. हे सगळं थांबवायला विनंती केली आणि तेच तर त्यांना आवडलं नाही आणि त्याच गोष्टीचा राग ते माझ्यावर काढतात. मी जेव्हा जेव्हा त्यांना या गोष्टीबद्दल ज्या विचारते तेव्हा तेव्हा ते मला मारहाण करतात, मला त्रास देतात आणि मला तिथेच बोलण्यापासून रोखतात. मला काही बोलूच देत नाही. मी नेहमी सांगते की हे सगळं काही दादा वहिनींना कळालं तर, पण त्याच वेळी त्यांनी मला प्रत्येक वेळी त्याची शिक्षाही दिलेली आहे. तर अर्जुन सुमन काकूंना प्रश्न करत म्हणतो, तुम्हाला नक्की असं काय कळले की ज्यामुळे नागराज काका तुम्हाला एवढी मारहाण करतायत? आता मात्र सुमन काकू शांतच होतात. त्यांच्या डोळ्यासमोर ते प्रत्येक क्षण येतात जेव्हा जेव्हा सुमन काकूने नागराज काकांना अडवण्याचा प्रयत्न केलेला असतो, तेव्हा तेव्हा त्यांचा मानसिक शारीरिक छळ झालेला असतो. हा छळ सगळं काही त्यांना आठवत असतो. सायली म्हणते, बोला ना सुमन काकू, काय झालंय? तुम्हाला नक्की नागराज काकांबद्दल काय कळलंय? तुम्हाला जे सांगायचं ते बिंदास सांगा, अजिबात घाबरवू नका का आम्ही आहोत तुमच्या सोबत आणि कायम असणार, तुम्ही घाबरायचं नाही. तर सुमन काकू सायली आणि अर्जुनला म्हणतात, मी आतापर्यंत तुम्हाला काही सांगितलंच नाही, हीच माझी सगळ्यात मोठी चूक झाली. तेव्हाच जर मी तुम्हाला सत्य सांगितलं असतं ना तर खरंच तुम्हाला पुढचे मार्ग सोपे झाले असते. पण खरंच अर्जुन अजूनही वेळ गेली नाही. त्यामुळे आता तुम्हाला कळायलाच हो की यांचे आणि महिप शिकनचे अजूनही मैत्रीचे संबंध आहेत. अजूनही त्यांची खट्ट मैत्री आहे. आता हे ऐकल्यानंतर सायली आणि अर्जुनला धक्काच बसतो. ते वरसेवर एकमेकांशी फोनवर बोलत असतात आणि वारंवार एकमेकांना भेटत असतात. सतत हे त्यांच्या घरी जात असतात. तर सुमन काकू पुढे म्हणतात, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला असा संशय आहे आणि मला असं वाटते की 22 वर्षापूर्वी भाऊजींचा आणि वहिनींचा जो अपघात झाला, ज्यामध्ये त्यांना एवढा त्रास सहन करावा लागला, या सगळ्यामध्ये आमच्या ह्यांचाही हात नक्कीच आहे. त्यांच्याही महिपा शिखरेला काहीतरी पाठिंबा आहे की ज्यामुळे हा अपघात घडवून आणला गेला. आता हे ऐकल्यानंतर सायली आणि अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. ते दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात. तर सुमन काकू रडतच म्हणतात की आमच्या यांच्या या सगळ्यामध्ये सहभाग नक्कीच आहे. माझी खात्री आहे की या सगळ्याला हे महिपा शिखरेला पाठिंबा देत आहेत. आता हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुन सुमन काकूंना प्रश्न करत म्हणतो, सुमन काकू, हे काय बोलतेस तू? हे सगळं जे बोलतेस, तुला खात्री आहे का या सगळ्या गोष्टीची? तर सुमन काकू म्हणतात, हो एव्हाना खात्री पटली आहे अर्जुन, मला खात्री आहे की हे महिपा शिखरेला साथ देत आहेत. तर सुमन काकू अर्जुनला म्हणतात, ज्या दिवशी वहिनींना महिपा शिखरेनी सत्य सांगितलं की त्यांनीच हा अपघात घडून आणला, त्या रात्री हे सुद्धा घरी नव्हते. पहाटे घरी आलेत आणि परवा ज्यावेळी तुम्ही अपघाताचा विषय बोलत होता त्यावेळी मी यांना पाहिलं. हे खूप अस्वस्थ झाले होते. तुमच्या बोलण्यानेच यांना खांब फुटला होता. हे खूप खूप घाबरून गेले होते आणि म्हणूनच तुम्हाला अपघाताबद्दल काय माहीत आहे हे त्यांना जाणून घ्यायचं होतं आणि ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यावेळी मी त्यांना घाईने आतमध्ये पाठवलं आणि आता त्यांना महिपतबद्दल काही जाब विचारायला गेलं तर, असं म्हणत सुमन काकू पुढे काही सांगणार, परंतु त्याचवेळी अर्जुनच्या केबिनचा दरवाजाचा आवाज येतो. आता मात्र सायली, अर्जुन तर सुमन काकू पूर्णपणे घाबरून गेलेले असतात आणि नकळतच सुमन काकूंच्या हातून तिथे असणारा पाण्याचा ग्लास खाली पडतो. तेव्हा मात्र सुमन काकू दचकतात. तर सायली, अर्जुन दरवाजाकडे पाहत असतात.
तर अर्जुन आता समोर कोण आहे हे पाहण्यासाठी आतमध्ये बोलावतो. तर अर्जुनकडे काम करणारे दादा तिथे आलेले असतात. ते अर्जुनला आवाज देत म्हणतात, सर फाईल. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, पण आता कोणालाही आत येऊ देऊ नकोस असं म्हणत अर्जुन आता त्यांना जायला सांगतो. तर आता सायली सुमन काकूंना म्हणते, सुमन काकू, तुम्ही काहीतरी सांगत होता ना, सांगा नक्की, तुम्हाला काय सांगायचं होतं. तर सुमन काकू सायलीला म्हणतात, यांना जर आता मी सांगायला गेले, त्यांची चूक दाखवायला गेले आणि त्यांच्याशी बोलायला जरी गेले ना, तरी ते खूप भडकतात आणि मग मारहाण करतात आणि प्रत्येक वेळी फक्त वादासाठी कारण शोधत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिप्तबद्दल जर काही विचारायला गेलं तर मग बघायलाच नको. मग मात्र त्यांची मारहाण काही थांबत नसते. मी त्यांना कित्येक वेळा बोलली आहे की महिप्तबद्दल किंवा तुम्हाला या अपघाताबद्दल जर काही माहीत असेल तर तुम्ही भाऊजींना सांगा. त्या गुन्हेगाराला साथ देऊ नका. तुम्ही भाऊजींना साथ द्या, परंतु नाही, माझं ते कधी काही ऐकूनच घेत नाहीत. उलट मला मारहाण करतात. तुला या सगळ्यामध्ये का पडायचं आहे, तू या सगळ्यापासून दूर राहा असं म्हणत प्रत्येक वेळी त्यांनी मला मारहाणच केली आहे. तर अर्जुन ऐकतो हे सगळं काही आणि हे सगळं काही ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन सायलीला म्हणतो, हे सगळं काही खूपच शॉकिंग आहे. तर सायरी म्हणते, सुमन काकू, तुम्हाला जे जे काही बोलायचं आहे, जे काही सांगायचंय ते आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि सुमन काकू घाबरून नका. तर अर्जुन म्हणतो, सुमन काकू, हे बघ, तुला जे जे काही माहीत आहे ना ते अगदी पहिल्यापासून सांग. म्हणजे नागराज काकांची आणि त्या महिपची मैत्री, मग ती कधीपासून आहे, या सगळ्याबद्दल तुला जेवढं माहीत असेल तेवढं आम्हाला सांग. आणि 22 वर्षापूर्वी सिनियरचा जो अपघात घडला होता, त्या अपघातामध्ये सुद्धा नागराज काकाचा हात आहे असं तुला वाटते, पण मला सगळं काही अगदी व्यवस्थितपणे सांग की नक्की काय काय घडलं होतं, हे सगळं काही कुठून सुरुवात झालं, या सगळ्या गोष्टी मला अगदी सुरुवातीपासून सांग. अगदी लहानातली लहान गोष्ट सुद्धा मला सांग. आपल्या नजरेतून अशी एकही गोष्ट सुटायला नको की ज्यामुळे आपल्याला पुढचे पुरावे शोधताना कठीण जाऊ शकतं. आता सुमन काकू होकार देतात. आता सर्व प्रसंग सुमन काकूंच्या समोर असतात. एके दिवशी मार्केटमध्ये टपरीवर महिपा शिकरे आणि नागराज काका चहा पित असतात आणि हे दृश्य सुमन काकूंनी पाहिलेलं असतं. परंतु सुमन काकू आपल्या समोर येण्या अगोदरच नागराज काका महिपा शिकरेच्या गाडीत बसून तिथून निघून गेलेले असतात. तर त्यानंतरचा प्रसंग आठवतो तो म्हणजे ज्यावेळी नागराज काका झोपी गेलेले असतात, त्यावेळी त्यांच्या फोनवर महिप्त शिक्यांचा फोन आलेला असतो आणि हे सगळं काही सुमन काकूंनी पाहिलेलं असतं. तर सुमन काकूने त्यानंतर चाबही विचारलेला असतो की हे नक्की काहीच काय चालू आहे, कारण तुमच्या फोनवर मी महिपचा फोन पाहिला आहे. तर हे सगळं काही आता सुमन काकू सायली अर्जुनला सांगू लागतात. तर सुमन काकू पुढे जी माहिती देतात ती अतिशय धक्कादायक असते. सुमन काकू म्हणू लागतात, ज्या दिवशी वहिनींना महिपा शिकलेने सत्य सांगितलं त्या दिवशी हे घराबाहेर होते. याचाच अर्थ ते सुद्धा तिथे जंगलातच होते किंवा त्या कामासंदर्भात हे बाहेर राहिले असतील. परंतु नक्कीच काहीतरी वेगळं घडत आहे, हे मात्र नक्की. तिथे काहीतरी नक्कीच गोंधळ झाला असावा, कारण ज्या पहाटे ते घरी आलेत तेव्हा त्यांचा पाय मुरगळला होता. मी त्यांना ज्या विचारला तर त्यांनी मला वेगवेगळी उत्तर दिलीत. अशा काही थापा मारल्यात म्हणजे अगदी लहान मुलाप्रमाणे की कोणीही ओळखू शकतं की ही व्यक्ती खोट बोलत आहे. आणि तेव्हाच मी ओळखलं होतं की हे माझ्याशी खोट बोलत आहेत. नक्कीच काहीतरी वेगळं घडलं आहे. आता हे ऐकल्यानंतर अर्जुनचा संताप होतो. अर्जुन म्हणू लागतो, या सगळ्याशी जर नागराज काकाचा हात असेल ना, तर मग मात्र या सगळ्याची शिक्षा त्याला भोगावीच लागेल. आणि जर 22 वर्षाच्या अपघातामध्ये जर नागराज काकाच नाव समोर आलं तर मात्र गाठ या अर्जुन सुभेदारशी आहे. आता मात्र नागराज काकाला मी सोडणार नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अण्णांच्या शोधात
साक्षी महिप्त शिखरेंच्या माणसांना भेटायला आलेली असते आणि त्याला ज्या विचारत म्हणते, अण्णा कुठे आहेत? तर तो म्हणू लागतो, खरंच मॅडम साहेब नक्की कुठे आहेत? आम्हाला काहीच माहीत नाही. आता साक्षी त्याच्यावर चिडते आणि म्हणू लागते, काहीच माहीत नाही म्हणजे? अरे तुम्ही त्यांचे जवळचे आणि खास माणूस आहात ना, मग तुम्हाला कसं माहीत नाही? तर तो म्हणू लागतो, मॅडम साहेब तुळजापुरात असताना त्यांनी आम्हाला फोन केला होता आणि म्हणूनच आम्ही गाडी घेऊन तिथे गेलो होतो. ते म्हणाले होते की गाडी तयार ठेवा, परंतु साहेब तिथे आलेच नाहीत. तर साक्षी म्हणते, आलेच नाही म्हणजे? अरे आतापर्यंत त्यांनी तुम्हाला पोहोचले आणि आता तुम्हीच ऐनवेळी त्यांना धोका देत आहात. तर तो म्हणू लागतो, नाही मॅडम असं काहीच नाहीये. साक्षी म्हणते, मग तुम्ही तिथे उशिरा पोहोचला असाल आणि म्हणूनच साहेब तुम्हाला मिळाले नसतील. तर तो म्हणतो, नाही मॅडम साहेबांनी सांगितलं होतं त्यावेळे अगोदरच आम्ही तिथे पोहोचलो होतो, परंतु साहेबच तिथे नव्हते. साहेब कुठे गायब झाले आम्हाला काहीच माहीत नाही. साक्षी म्हणते, मलाही काही माहीत नाही. 2 दिवसाची मुदत, फक्त 2 दिवसाची मुदत, आणि या 2 दिवसाच्या मुदतीत तुम्ही अण्णांना शोधून इथपर्यंत घेऊन यायचं आहे. चल निघ इथून असं म्हणत साक्षी त्याला तिथून जायला सांगते. आता साक्षीला अण्णांची खूप काळजी वाटत असते. अण्णा अजूनपर्यंत न सापडल्यामुळे साक्षीला काय करावं काहीच कळत नसतं. साक्षी म्हणू लागते, जर अण्णांना मला शोधता आलं असतं तर किती बरं झालं असतं. अण्णा नक्की कुठे गेले असतील, कसे असतील? आता अण्णांच्या काळजीने साक्षी खूप अस्वस्थ झालेली असते. तिला अण्णांची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन खूप चिडलेला असतो. सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही जरा शांत व्हा प्लीज, डोकं शांत करा. तर आता अर्जुन म्हणतो, कसा शांत होऊ सांग ना. अगं साधं महिप्त शिखरे हे नाव जरी ऐकलं ना तरी मला राग येतो, कारण आतापर्यंत त्यांनी आपल्याला किती त्रास दिलाय हे मी विसरलो नाही. प्रत्येक वेळी माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचा आणि त्यांना मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे आणि तरी सुद्धा मी शांत होऊ नाही. सायली आता मी शांत बसू शकत नाही. आणि नागराज काका तो तर आपल्या कुटुंबाचा भाग आहे ना, आणि तोच त्याच्याशी मैत्री ठेवतोय. आणि नागराज काकाला जर या अपघाताबद्दल काही माहीत आहे तर नागराज काका अपघाताबद्दल सिनियरला काहीच का सांगत नाहीये? त्याने एव्हाना त्या अपघाताबद्दल सिनियरला सांगायला हवं होतं, पण तो काही बोलतच नाही. सायली म्हणते, हे बघा सगळं काही अगदी नीट होणार आहे, तुम्ही काळजी करू नका, पण प्लीज जरा शांत व्हाल का? असं म्हणत आता सायली अर्जुनला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही एवढा संताप का करताय? अजूनपर्यंत आपल्या हाती कुठलाच पुरावा लागला नाहीये. आपल्या हाती असा कुठलाच पुरावा नाहीये की या सगळ्याला आपण नागराज काकांना दोष देऊ शकतो. जोपर्यंत आपल्या हाती पुरावा लागत नाही तोपर्यंत आपण नागराज काकांना जाबही विचारू शकत नाही. आणि तुम्हीच म्हणताना की पुराव्याशिवाय आपण त्या माणसाला जाब नाही विचारू शकत, मग आपल्याला त्यासाठी पुरावा शोधावाच लागेल. अर्जुन म्हणतो की हो आता शोध पुराव्यांचा. सायली म्हणते, पण जे काही करणार आहोत ते आपल्याला संभाळूनच करावं लागेल, कारण जरा जरी नागराज काकांना संशय आला किंवा त्यांना कळालं की आपण याला हे सगळं सत्य सुमन काकूंनी सांगितलं आहे तर मग मात्र नागराज काका तो सगळा राग सुमन काकूंवर काढतील, त्यांना मारहाण करतील आणि पुन्हा एकदा त्यांना त्रास द्यायला सुरुवात करतील. अगोदरच एवढा त्रास दिला आहे ना त्या माणसाने, आता नाही, आता आपल्याला त्यांच्या विरुद्ध आवाज उठवावाच लागेल. तर अर्जुन म्हणतो, नागराज काकाच हे वागणं माझ्या कल्पनेच्या पलीकडे आहे, पण आता काही करून हे सत्य शोधत असताना आपल्याला सुमन काकूंना प्रोटेक्ट करावंच लागेल, त्यांची काळजी घ्यावी लागेल. तर सायली अर्जुनला म्हणते, पण ते करण्यासाठी आपल्याला 24 तास यांच्यासोबत राहावं लागेल. सायली सुमन काकूंना म्हणते, सुमन काकू आता तुम्हाला स्वतःला स्वतःची मदत करायला हवी. म्हणजे घरी आत्या आणि काका आहेतच, परंतु जेव्हा जेव्हा ते नसतील त्यावेळी मात्र
तुम्हाला नागराज काकांपासून दूर राहावंच लागेल. तर आता सुमन काकू म्हणू लागतात, मी तर सहसा त्यांच्या समोर जातच नाही सायली. खरं सांगायचं तर यांच्या वागण्याची मला खूप भीती वाटते. कधी चिडतील, कधी रागवतील आणि कधी मारण करतील काहीच कळत नाही. आणि कुठल्याही क्षणी ते कुठलाही राग माझ्यावरच काढतील. तर सायली सुमन काकूंना म्हणते, पण सुमन काकू आता तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायला हवी. कारण कसं असतं ना, की समोरून ज्यावेळी व्यक्तीला ठाम विश्वास असतो की ती व्यक्ती आपल्याला काहीच करू शकत नाही, ती काहीच प्रतिकार करणार नाही, तेव्हा मात्र त्या व्यक्तीची हिंमत वाढते आणि जे वाटेल ते करायला ती व्यक्ती मोकळी होते. परंतु आता असं करून चालणार नाही. आता तुम्हाला हिंमत दाखवावी लागेल. तर सुमन काकू सायलीला विचारतात, सायली म्हणजे नेमकं मी काय करायला हो? त्यावेळी सायली सुमन काकूंना म्हणतात, आता तुम्हाला त्यांना हे दाखवून द्यायला हवं की तुमचं असं हे वागणं आता मी सहन करणार नाही. मला हे वागणं चालणार नाही. त्यांनी जर पुन्हा तुमच्यावर हात उगारण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्यांना नजरेतूनच दाखवून द्या की तुमचं आता हे वागणं खपवून घेतलं जाणार नाही. आणि त्यांनी जर आवाज चढवला, आरडाओरडा केला, तर शांत नजरेनेच हा आवाज चालणार नाही. आवाज कमी करायचा हे तुम्ही त्यांना तुमच्या नजरेतूनच दाखवून द्यायचं आहे. आणि सुमन काकू, तुम्ही जेवढं त्यांच्याशी थंडपणे वागाल ना, तेवढं त्यांना कळणारच नाही की नक्की या नवीन सुमन सोबत कसं वागायचं. आता सुमन काकू सायलीच्या बोलण्याचा विचार करू लागतात. सायली आधाराचा हात त्यांच्या खांद्यावर ठेवत सुमन काकूंना विचारते, सुमन काकू जमेल ना तुम्हाला हे? परंतु सुमन काकू कुठलाही विचार न करता सायलीला पाठिंबा द्यायला तयार होतात. तर सायली म्हणते, आणि हे बघा सुमन काकू, तुम्ही शांतपणे फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवायचे आहे. जेव्हा जेव्हा ते घराबाहेर पडतील तेव्हा तेव्हा त्यांच्यावर लक्ष ठेवायचे आहे की ते नक्की कुठे जात आहेत, कोणाला भेटायला जात आहेत. त्यांच्या बारीक बारीक हालचालीवर तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. आणि आता पुढे नक्की काय करायला हो हे सायली सुमन काकूंना समजावून सांगत असते. तर आता अर्जुन सायलीकडे पाहत असतो. सायलीच्या या धाडसीपणाचं अर्जुनला खूप कौतुक वाटत असतं. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आता नागराज काका उशिरा घरी आलेले असतात. आता नागराज काका सुमन काकूंच्या नकळतच एका ग्लासमध्ये दूध तयार करतात आणि त्यामध्ये पावडर टाकतात आणि म्हणू लागतात, आता हे दूध तू पिणार आणि रात्रभर शांत झोपी जाणार, म्हणजे ना कुठली कटकट आणि ना कुठला मनस्ताप. मग मला मात्र महिप्तोवर लक्ष ठेवायला जायला मिळणार. असं म्हणत त्यांनी दूध बनवलेलं असतं. आणि त्याचवेळी सुमन काकू घरी येतात. आता सुमन काकू सायली अर्जुनला भेटून घरी आलेले असतात. आता नागराज काका हसतच सुमन काकूंना विचारतात, काय मग कुठे गेली होतीस? भावाकडे गेली असशील ना? परंतु सुमन काकू आता नागराज काकांशी काही न बोलता रूमच्या दिशेने निघून जातात. नागराज काका मनाशीच म्हणतात, आहे केवढी आणि मांस केवढा. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं कल्पना ताई अस्मिताला म्हणतात, अग सायली, अर्जुन अजून कसे नाही आलेत? आणि त्याच वेळी सायली अर्जुन आलेले असतात. तर सायली आता अस्मिताला म्हणते, अस्मिता ताई, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, तुम्ही डोळे बंद करा बाबू. तर अस्मिता म्हणते, सरप्राईज आहे ना? मग तर मी डोळे बंद करणारच नाही, प्लीज मला दाखवा ना सरप्राईज. सायली म्हणते, तुम्ही डोळे बंद तर करा. अस्मिता काही डोळे बंद करायला तयार नसते. आता सायली तिचे डोळे बंद करते. तर त्यानंतर अर्जुन तिच्या समोर बॉक्स ठेवतो. तर आता सायली म्हणू लागते, ना स्पर्श करता किंवा कोणत्याही गोष्टीशिवाय, कोणाच्याही मदतीशिवाय तुम्ही ओळखून दाखवायचे की हे नक्की काय आहे. तर आता अस्मिता ते स्मेलवरून ओळखते आणि म्हणू लागतेत, संत्री आहेत का? तर त्यानंतर सर्वजण म्हणतात, नाही चुकलं. तर अस्मिता म्हणते, मग संत्र्याचा ज्यूस. अर्जुन म्हणतो, नाही अस्मिता ताई, तुझं नाक स्ट्रॉंग आहे हे माहीत होतं, परंतु उत्तर चुकलं. मग अस्मिता म्हणते, संत्र्याचा खोड रबर. तर कल्पनात ताई म्हणतात, अस्मिता अगं तुझं बाळ शाळेत जायला लागलं ना की मग त्याच्यासाठी आपण खोड रबर आणू, पण हे सरप्राईज
तुझ्यासाठी आहे ओळख बघू. तर आता अस्मिता म्हणते संत्र्याची बर्फी. आता अस्मिताने अगदी बरोबर ओळखलेलं असतं. अस्मिता म्हणते, मला संत्र्याच्या बर्फीचे डोहाळे लागलेत हे तुम्हाला कसं कळालं? तर अर्जुन म्हणतो, अस्मिता ताई अगं कसं आहे ना, तुझं बाळ मुलगा असो किंवा मुलगी खादाड असणार हे आम्हाला अगोदरच माहीत आहे. तर अस्मिता म्हणते, तुला तर बाळासोबत खेळूच देणार नाही. तर आता अर्जुन म्हणतो, ते नंतर बघू. मग एक बर्फी देशील का? अस्मिता नकार देते. पण त्यानंतर अस्मिता घरातील सर्वांनाच बर्फी देते. आता सायली कल्पनात ताईंना विचारते, आई प्रिया घरात कुठे आहे का? तर कल्पनाताई म्हणतात, नाही, तू ती कुठे गेली आहे ना, ती अजूनपर्यंत घरी आलीच नाहीये. सायली मनाशीच विचार करते की नक्की प्रिया कुठे गेली असावी. वेळ मिळाल्यानंतर याविषयी मला यांच्याशी बोलावंच लागेल. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अश्विन प्रियासाठी सरप्राईज प्लॅन करतो आणि त्यानंतर तो तिच्या हातात तिकीट देतो. तर आता प्रिया विचारते, तिकीट? तर आता अश्विन म्हणतो की हो, उद्या आपण फिरायला जात आहोत, आपण ट्रिपला जात आहोत. तर प्रिया चिडते आणि म्हणू लागते, अश्विन मी उद्या तुझ्यासोबत नाही येऊ शकत. तर सायली, अर्जुन हे सगळं काही पाहतात. अर्जुन मनाशीच म्हणतो की उद्या एवढं काय महत्वाचं काम आहे की ज्यामुळे तिने एवढी मोठी ट्रिप नाकारली आहे.